शरीरात मीठ कमी झाल्याची लक्षणं कशी ओळखतात? नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी चांगलं नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का? शरीरात मिठाचं प्रमाण खूप कमी झालं तरीही काही समस्या उद्भवू शकतात. शरीरात सोडियमचं प्रमाण कमी होण्याला वैद्यकीय भाषेत हायड्रोपोनिमिया असं म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शरीरामध्ये मीठ कमी झाल्याची काही सामान्य कारणं जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं. शरीरात सोडियमचं प्रमाण कमी झाल्यास काही लोकांना ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटू लागते आणि दैनंदिन कामं करणं कठीण जाऊ शकतं. दुसरं लक्षण म्हणजेच डोकेदुखी किंवा चक्कर येणं. शरीरातील द्रव्यांचं संतुलन बिघडल्यामुळे काही लोकांना डोकं जड वाटतं किंवा चक्कर येण्यासारखा अनुभव येऊ शकतो. तिसरी लक्षण म्हणजेच मळमळ किंवा उलटी होणं. हे अनेक कारणांमुळे होऊ शकतं. त्यापैकी शरीरातील सोडियम कमी असणं हे एक कारण असू शकतं. चौथं लक्षण म्हणजे स्नायूंमध्ये गोळे येणं किंवा स्नायू कमकुवत वाटणं. शरीराच्या स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यासाठी सोडियमची गरज असते. त्यामुळे काही लोकांना गोळे येण्याची किंवा स्नायूंमध्ये कमजोरी जाणवण्याची शक्यता असते. पाचवं लक्षण म्हणजेच गोंधळल्यासारखं वाटणं किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं. गंभीर परिस्थितीमध्ये शरीरात सोडियमचं प्रमाण खूप कमी झाल्यास मानसिक गोंधळ, जास्त झोप येणं किंवा इतर गंभीर लक्षणंही दिसू शकतात. मित्रांनो, ही लक्षणं फक्त मीठ कमी झाल्यामुळेच होतं असं नाहीये. इतर अनेक आरोग्य समस्यांमध्येही अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे स्वतःहून जास्त मीठ खाण्याचा निर्णय घेऊ नका. जर तुम्हाला वारंवार अशी लक्षणं जाणवत असतील, खूप घाम येत असेल, सतत उलट्या जुलाब होत असतील किंवा प्रकृती अचानक बिघडल्यासारखी वाटत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर गरजेनुसार तपासण्या करून योग्य उपचार सुचवतील. तर मित्रांनो, आजचा आपला सुविचार हा आहे की चांगलं आरोग्य म्हणजेच प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात ठेवणं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती माहितीपूर्वक व्हिडिओज ऐकण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.